नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलमध्ये. मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांसाठी येणारे काही दिवस इतके शक्तिशाली ठरणार आहेत की ज्यांनी तुम्हाला कमी समजलं तेच लोक आता तुमच्यासमोर नतमस्तक होताना दिसतील. प्रेमामध्ये सतत अपयश येत होतं, पैसा टिकत नव्हता, कामामध्ये अडथळे येत होते, पण आता ग्रहांची दिशा बदलत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाची विशेष कृपा आणि गुरुचा शुभ प्रभाव आता तूळ राशीच्या जीवनात मोठं परिवर्तन घडवणारा आहे. हा काळ प्रेमविवाह, अचानक धनलाभ, समाजात मानसन्मान आणि मोठ्या यशाचे संकेत देणारा मानला जातो. काही लोकांच्या आयुष्यात अचानक अशी व्यक्ती येणार आहे जी त्यांचं संपूर्ण भविष्य बदलू शकते, तर काही लोकांना असा पैसा मिळणार आहे ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. पण मित्रांनो, या काळात काही संकेत असे असतील जे दुर्लक्ष केले तर मोठी संधी हातातून निघून जाऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या नशिबाला पूर्णपणे बदलू शकतो. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता अचानक पूर्ण होऊ लागतील. ज्योतिषशास्त्र सांगते की शुक्र ग्रह तुमच्या जीवनात सुख, पैसा आणि आकर्षण वाढवत आहे. प्रेमसंबंधामध्ये मोठे सकारात्मक बदल दिसतील. ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता त्या व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. प्रेमविवाहाचे योग खूप मजबूत होत आहेत. नोकरी आणि व्यवसायात अचानक प्रगती होण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. थांबलेले पैसे परत मिळू शकतात आणि समाजात तुमचा मान वाढेल. तूळ राशी पुढचे 21 दिवस तुमच्या नशिबाला राजयोगाच्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात. तुमच्या बोलण्यात अशी शक्ती निर्माण होईल की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या शब्दांना किंमत मिळेल आणि लोक तुमचा सल्ला घेऊ लागतील. समाजात तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता तेच आता तुमच्या यशामुळे शांत बसतील, कारण ग्रहांची चाल आता पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरताना दिसत आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. नवीन वाहन, नवीन घर किंवा मोठी खरेदी करण्याचे योग आहेत. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यासाठी उपाय: दर शुक्रवारी माता लक्ष्मीसमोर गुलाबाचं फूल अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्म्यै नमः मंत्र 108 वेळा म्हणा. एक फोन कॉल आणि तूळ राशीच्या आयुष्यात मोठा बदल सुरू होऊ शकतो. प्रेमविवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना आता चांगली बातमी मिळू शकते. घरातील विरोध कमी होईल आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे. नवीन कामाच्या संधी मिळतील. मोठ्या लोकांची मदत मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक प्रगती वेगाने होईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाचा शुभ प्रभाव आता तुमच्या राशीवर वाढत आहे. त्यामुळे अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अचानक शक्य होऊ शकतात. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं तेच लोक आता तुमच्या यशामुळे जळताना दिसतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. शिक्षण, करिअर आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचे संकेत आहेत. मेहनतीचे फळ आता मिळू शकते. तुमच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती पुन्हा येऊ शकते. जुने गैरसमज दूर होतील. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कुटुंबातील सदस्याकडून सहकार्य मिळेल. अचानक एखादी शुभ बातमी संपूर्ण घराचं वातावरण बदलू शकते. त्यासाठी उपाय: दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. तूळ राशी, त्यांनी पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा आता एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. काही लोकांना परदेशाशी संबंधित चांगली संधी मिळू शकते. प्रवासाचे योग
तयार होत आहेत. नवीन ओळखी भविष्यात मोठा फायदा करून देतील. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोक हळूहळू दूर जातील. मानसिक ताण कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आता तुम्ही स्वतःचे निर्णय ठामपणे घेऊ शकता. ज्योतिषशास्त्रानुसार पुढचा काळ तुमच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडवू शकतो. योग्य संधी ओळखा आणि मेहनत सुरू ठेवा. नशीब आता पूर्णपणे तुमच्या बाजूने उभे राहताना दिसत आहे. तूळ राशी हा काळ तुम्हाला सामान्य व्यक्तीकडून खास आणि प्रभावशाली व्यक्ती बनवू शकतो. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की आता तुमच्या आयुष्यात मोठं परिवर्तन होणार आहे तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईकही सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि अशाच रोजच्या राशी भविष्य, प्रेमविवाह, धनयोग, राजयोग आणि ज्योतिष उपायांसाठी आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत घेऊन येऊ शकतो.